नमस्कार चिमुकल्या मित्रांनो, मी अनु, तुमची गोष्ट आई. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या सणांमागे अनेक सुंदर गोष्टी आणि विचार लपलेले असतात. असाच एक सुंदर सण म्हणजे नागपंचमी. पण नागपंचमीला नागांची, सापाची पूजा का केली जाते? यामागे एक सुंदर गोष्ट आहे. चला ऐकायची? एका छोट्याशा गावात रमा नावाची एक गोड मुलगी राहत होती. रमाला फुलं, फुलपाखरं, पक्षी सगळं खूप आवडायचं. सकाळी उठल्यावर ती अंगणात चिमण्यांना दाणे टाकायची. फुलांवर आलेली फुलपाखरं पाहून आनंदाने हसायची. पण साप पाहिला की मात्र ती लगेच घाबरायची. सापाचं नाव जरी निघालं तरी रमा लगेच आईच्या जवळ जाऊन उभी राहायची. आई तिला नेहमी सांगायची, साप दिसला तर त्याच्याजवळ जायचं नाही, त्याला त्रास द्यायचा नाही, मोठ्यांना सांगायचं. रमा ते लक्षात ठेवायची. पण तिची सापाची भीती काही कमी होत नव्हती. एक दिवस रमा आजीच्या घरी गेली. आजीने हसत तिच्या शेजारी जागा करून दिली. रमा आजीजवळ बसली. आजी म्हणाली, उद्या नागपंचमी आहे आणि या सणामागे एक सुंदर गोष्ट आहे. रमा शांतपणे ऐकू लागली. आजीने गोष्ट सांगायला सुरुवात केली. खूप वर्षापूर्वीची गोष्ट. एका गावात एक शेतकरी राहत होता. तो खूप मेहनती होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो आपल्या शेतात काम करायचा. त्याच्या शेतात सुंदर धान्य पिकायचं. पण काही दिवसांनी त्याच्या शेतात एक अडचण सुरू झाली. उंदीर. उंदीर रात्री शेतात यायचे, धान्य कुडतडायचे, रोपं खराब करायचे. शेतकऱ्याचं खूप नुकसान होऊ लागलं. तो खूप चिंतेत पडला. एक दिवस सकाळी तो शेतात गेला. त्याने पाहिलं, काही धान्य जमिनीवर पडलं होतं, काही रोपं तुटली होती आणि जवळच उंदरांची छोटी छोटी भोकं दिसत होती. भोकं म्हणजे होल. शेतकरी उदास झाला. पण त्याला माहीत नव्हतं, निसर्गाने त्याच्या शेतासाठी एक छोटासा मदतनीस आधीच पाठवला होता. एका संध्याकाळी शेताच्या बांधाजवळून एक साप हळूहळू सरकत आला. तो शेतात राहायला आला. शेतकऱ्याला साप दिसला तेव्हा तो घाबरला. पण त्याने सापाला त्रास दिला नाही. सापही शांतपणे आपल्या वाटेने निघून गेला. काही दिवस गेले. हळूहळू शेतातले उंदीर कमी होऊ लागले आणि शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसानही कमी झालं. तेव्हा शेतकऱ्याला समजलं, साप उंदीर खातो आणि त्यामुळे शेतातलं धान्य वाचायला मदत होते. शेतकऱ्याला जाणवलं की निसर्गातल्या प्रत्येक जीव काही ना काही काम करत असतो. आजी इथपर्यंत सांगून थोडा वेळ शांत झाली. रमाच्या डोळ्यासमोर ते हिरवं शेत उभं राहिलं. तिला तो साप आठवला, ज्याला पाहून ती घाबरायची. पण आता तिच्या मनात एक नवीन विचार आला होता. साप फक्त घाबरण्यासाठी नसतो, तो निसर्गाचा एक भाग आहे. आजीने पुन्हा सांगायला सुरुवात केली. पूर्वीच्या काळी लोकांचं जीवन शेतीवर खूप अवलंबून होतं. शेतकरी पिकांवर आपलं घर चालवायचे, म्हणून शेतातल्या प्रत्येक जीवाचं महत्त्व त्यांना माहीत होतं. सापही त्यापैकीच एक. म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागाला देवस्वरूप मानून त्याचा आदर करण्याची परंपरा सुरू झाली. नागपंचमी म्हणजे फक्त नागाची पूजा नाही, तर निसर्गातील जीवाचं महत्त्व लक्षात ठेवण्याचा आणि त्यांचा आदर करण्याचा एक सुंदर दिवस. आजीची गोष्ट ऐकून रमा काही वेळ शांत बसली. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती. तिने हळूच आजीचा हात धरला आणि मनात एक गोष्ट ठरवली. आपल्याला कोणताही प्राणी आवडो किंवा न आवडो, त्याला विनाकारण त्रास द्यायचा नाही. आजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. हा विचार कायम लक्षात ठेव. दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती.
रमा सकाळी लवकर उठली. घरासमोर सुंदर रांगोळी काढली, फुलं ठेवली आणि नागपंचमीची पूजा केली. त्या दिवशी रमाच्या मनात एक वेगळीच भावना होती. तिला वाटत होतं, आपण निसर्गात एकटे नाही. आपल्या आजूबाजूला कितीतरी जीव आहेत. प्रत्येकाचं स्वतःचं एक छोटंसं जग आहे आणि त्या जगाचा आपण आदर केला पाहिजे. निसर्गावर प्रेम करणं म्हणजे फक्त सुंदर फुलं आणि फुलपाखरं आवडणं नाही, तर प्रत्येक जीवाला त्याच्या जागी सुरक्षित राहू देणंही आहे. तर चिमुकल्या मित्रांनो, आज तुम्हाला समजलं ना, नागपंचमी का साजरी केली जाते? निसर्गातील सापांसारख्या जीवाचं महत्त्व लक्षात ठेवण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आपल्या परंपरेत हा सुंदर सण साजरा केला जातो. आणि हो, जर कधी साप दिसला तर त्याच्याजवळ जायचं नाही, त्याला त्रास द्यायचा नाही, पण सुरक्षित अंतरावर राहायचं आणि मोठ्यांना सांगायचं. तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर गोष्टाईला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन सुंदर गोष्टीसोबत. तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा, प्रत्येक जीवाचा आदर करा आणि नेहमी आनंदी रहा. शुभ नागपंचमी.